नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सोयाबीननंतर तूर हे महत्त्वाचे पीक आहे. सद्यस्थितीमध्ये तुरीची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुढील 15 ते 20 दिवसामध्ये जी तुरीची कापणी चालू आहे, ती तूर मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येईल. मग सद्यस्थितीत तुरीचे भाव काय आहेत? पुढील काही दिवसांमध्ये तुरीचे भाव कसे राहतील? तुरीची आवक, इम्पोर्ट कशा प्रमाणात सध्या चालू आहे? याविषयीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. तुरीच्या भावाविषयी आपण चर्चा करण्यापूर्वी अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड आणि सप्लाय याविषयी सुद्धा चर्चा करणे आवश्यक आहे. भारत हा तुरीच्या बाबतीत सातत्याने नंबर 1चा निर्यातदार व उत्पादक राहिलेला आहे. आणि भारतातील कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे 3 प्रामुख्याने राज्य आहेत की ते मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतात. उत्पन्नही मोठ्या प्रमाणात निघते. सद्यस्थितीत कर्नाटक राज्यातील तूर ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. तर महाराष्ट्रातील तूर ही पुढील 15 ते 20 दिवसामध्ये विक्रीसाठी बाजारात येईल. 2025 या आर्थिक वर्षामध्ये तुरीच्या भावासाठी काही चांगले दिवस राहिलेले नाहीत. 2025 या आर्थिक वर्षामध्ये बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात कमी होती. उपलब्ध तुरीचा साठाही भारतामध्ये गेल्या वर्षी कमी होता. त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात झालेली होती. त्यामुळे तुरीचे भाव हे 6,500 ते 6,800 इतक्या कमी प्रमाणात राहिले होते. गेल्या वर्षीची तुरीची आयात ही 12.5 लाख टन इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात झालेली होती. आता अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे तुरीचा भाव, कुठल्याही वस्तूचा भाव कशा पद्धतीने ठरला जातो त्याप्रमाणे भारतामध्ये तुरीचे उत्पादन हे जवळपास सरासरी 28 ते 30 लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणात होते. तर भारतामध्ये लागणारी तुरीची गरज ही उपभोक्ता म्हणून, कन्झम्पशन म्हणून ही जवळपास 40 ते 44 लाख टन इतकी आहे. आणि ही जी 10 ते 12 लाख टनाची जी तूट आहे, ती तूट भारत सरकार इतर 9 ते 10 देशांमधून इम्पोर्ट करून म्हणजे आयात करून ही तूट भरून काढतं. यावर्षीच्या भावाचा आढावा घेत असताना आपण महाराष्ट्रामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे तुरीचा पेरासुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 30 ते 32 लाख टन उत्पादन होईल इतका अंदाज हा उत्पादनाच्या आकडेवारीचा आहे. गेल्या वर्षी जी तुरीची आयात 12.5 लाख टन इतकी झालेली होती, ती यावर्षी कमी होऊन जवळपास 10 लाख टन इतकी होईल असा अंदाज आहे. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडील सर्वच्या सर्व तूर जी की हमी भाव केंद्रावर येईल, ती सर्वच्या सर्व तूर 100% तूर केंद्र शासन हमी भावाने खरेदी करणार आहे. आणि हा तुरीचा भाव म्हणजेच MSP 8,000 रुपये प्रति क्विंटल केंद्र शासनाने ठरवलेला आहे. परंतु खुल्या बाजारात सद्यस्थितीमध्ये तुरीचा भाव 7,000 ते 7,300 इतका आहे. हा भाव नोव्हेंबरमध्ये 6,900 ते 7,000 पर्यंत होता. मागील 1 महिन्यामध्ये हा भाव 200 ते 300 रुपयाने वाढलेला आहे. तूर असो, सोयाबीन असो किंवा इतर कोणतेही शेतीमाल असो, ज्यावेळेस शेतीमालाची मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आवक होते, त्यावेळेस त्या शेतीमालाचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडतात. त्याच दरम्यान जर आयात चालू असेल तर आणखीनही मोठ्या प्रमाणात भाव पडतात. मग यावर्षी कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांनी भूमिका घेणे आवश्यक आहे? ज्याप्रमाणे आपण सोयाबीनची हमी भावाने शासनाने खरेदी केल्यानंतर सोयाबीनच्या भावाबाबत जी परिस्थिती पाहिली आहे, त्या पद्धतीने जर केंद्र शासनाने जी हमीभाव केंद्रे सोयाबीन खरेदी करत आहेत, त्याच केंद्रांना जर पुढील काही दिवसांमध्ये तूर खरेदीसाठी परवानगी दिली आणि त्याच ठिकाणी जर हमीभावाने ज्यावेळेस तुरीची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होईल, त्याच वेळेस केंद्र शासनाने त्या हमीभाव केंद्रावरती जर तुरीची खरेदी चालू केली MSPच्या प्राईजमध्ये, त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्याकडील जवळपास 50 ते 60% तूर त्या हमीभावाने विकणे आवश्यक आहे. कारण यावर्षी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे. आयात ही मोठ्या प्रमाणात कमी आहे. आता तुरीचे भाव केव्हा कमी होऊ शकतात? जर एकाच वेळेस तूर मोठ्या प्रमाणात बाजारात आली, त्याच वेळेस तुरीचे भाव कमी होऊ शकतात. आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात बाजारात तूर येईल आणि त्याच वेळेस जर आयात झाली, तर त्याचा प्रभाव पडून तुरीचे भाव आणखी मोठ्या प्रमाणात पडू शकतात. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर ज्यावेळेस बाजारात येते, त्यावेळेस आपली तूर बाजारात नेणे अयोग्य राहील. शेतकऱ्यांनी याऐवजी हमीभाव केंद्रावर 8,000 रुपये भाव असल्यामुळे तेथे नोंदणी करून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुरीचा भाव आपल्याला किमान 8,000 रुपये मिळेल इतकी शाश्वती घेता येते. हा तुरीचा भाव मार्च आणि एप्रिलमध्ये 8,400 ते 8,600 पर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञ अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तूर
मोठ्या प्रमाणात बाजारात येईल त्यावेळेस तूर बाजारात न नेता हमीभाव केंद्रावर नंबर लावून ठेवावा, नोंदणी करून ठेवावी. म्हणजे जर आपल्याला बाजारात जर भाव हमीभावापेक्षा जास्त भेटला तर बाजारात तूर नेता येईल आणि बाजारात जर हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असेल तर आपल्याला हमीभाव केंद्रावर तूर नेता येईल. तुरीच्या भावाच्या बाबतीत ज्या नवीन-नवीन घडामोडी घडतील, आयात असेल, निर्यात असेल किंवा इतर बाजारभाव असतील, ते अपडेट आपण वेळच्या वेळी देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आपण कापसाच्या भावाबाबत ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार भावामध्ये चढ-उतार झाला, त्याचप्रमाणे आपण आता तुरीच्या भावाबाबत सुद्धा वेळोवेळी जे नवीन अपडेट येतील त्याप्रमाणे आपण त्या वेळेस व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तूर्तास येथे थांबूया. धन्यवाद.